लक्षवेधी क्रमांक 1. लक्षवेधी क्रमांक 1. महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मी जरा सभागृहाला या लक्षवेधीच्या माध्यमातून थोडी विनंती करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, आपण लक्षवेधी जर पूर्णपणे पाहिली असेल तर ही पूर्ण पिंपरी चिंचवड शहर आणि भोसरी मतदारसंघातल्या संदर्भातली ही लक्षवेधी आहे. तर अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला विनंती राहील की या प्रश्नाला न्याय मिळेल, आमच्या या लक्षवेधीला न्याय मिळेल या अनुषंगाने आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं. अध्यक्ष महोदय, आमचं शहर आपण पाहिलं पिंपरी चिंचवड शहर तर फार वेगानं वाढतंय अध्यक्ष महोदय, आणि वेगानं वाढत असताना त्याच्या नागरिक सुविधा देणं सुद्धा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा वेगवेगळ्या आपल्या राज्याच्या संस्था असतील त्यांना द्यायला थोडंसं अवघड जाते. अध्यक्ष महोदय, त्यातलाच हा एक प्रकार आहे. महावितरणाच्या माध्यमातून अनेक समस्या आमच्या शहरामध्ये भेडसावतात. अध्यक्ष महोदय, आत्ताची लोकसंख्या आम्ही पाहिली तर 35 लाखाच्या जवळपास आहे. अध्यक्ष महोदय, अजून एक 2031च्या दरम्यान धरलं तर आम्ही ही लोकसंख्या जवळजवळ 40-45च्या जवळपास जाऊ. अध्यक्ष महोदय, या लोकसंख्येच्या आधारावर अध्यक्ष महोदय आणि आत्ताचे ज्या काही अडचणी आहेत त्याच्या आधारावर या सगळ्यांचा समतोल राखत अध्यक्ष महोदय आपल्याला दूरदृष्टी ठेवून या महावितरणाच्या संदर्भामध्ये कामं केली पाहिजेत. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या शहराच्या दृष्टीने आत्तापर्यंत चालू असलेल्या ज्या पण काही यंत्रणा आहेत महावितरणच्या त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. आता योग्यच आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये दुमत असायचं कारण नाही. पण अध्यक्ष महोदय, आमच्या शहराचं जर आपण विभाजन केलं तर लोकसंख्येच्या आधारावर तर अध्यक्ष महोदय रहिवासी विभाग, औद्योगिक विभाग आणि कमर्शियल विभाग असं वेगवेगळ्या विभागामध्ये हा विभागला गेलेला आहे. अध्यक्ष महोदय, लोकसंख्येच्या आधारावर जर विचार केला तर मंत्री महोदय आपल्याकडं 10,000 ग्राहकांमागे एक उपकेंद्र गरजेचं आहे. तर अध्यक्ष महोदय, तशा प्रकारची मंत्री महोदय तशा प्रकारची आपल्याकडे कुठलीही व्यवस्था नाही. तर ती यंत्रणा उभी करण्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करणार का, हा एक प्रश्न त्या निमित्तानं माझा आहे आपल्यासमोर. अध्यक्ष महोदय, या आमच्या मतदारसंघामध्ये लघु उद्योजक मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचबरोबर मोठे उद्योजक सुद्धा आहेत. अध्यक्ष महोदय, या विजेच्या या लपंडावामुळे विजेच्या या महावितरणच्या कारभारामुळं अध्यक्ष महोदय लघु उद्योजक अध्यक्ष मंत्री महोदय अध्यक्ष अतिशय हैराण झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, कर्ज काढून हे लघु उद्योजक व्यवसाय करतात. जर एक दिवस जर वीज त्या ठिकाणी गेली तर अध्यक्ष महोदय एक दिवस जर गेली तर पूर्ण दिवस त्या लघु उद्योजकांना आपली जी काय ऑर्डर आहे कंपनीची जी पण काय ज्या आपण ज्याच्या वेंडर आहोत त्याची वेंडरची ऑर्डर आपण पूर्ण करू शकत नाही. तर अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे औद्योगिक वसाहत केंद्रामध्ये सुद्धा 3 नवीन उपकेंद्र आपल्याला उभं केली पाहिजेत. ती आपण करणार का, या माध्यमातल्या माझे 2 प्रश्न. अजून अध्यक्ष महोदय, लोकसंख्येच्या वाढती लोकसंख्या म्हणजे आपण विजन ठेवून जर विचार केला वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवली तर आपल्याला 5 नवीन उपकेंद्र आपल्याला त्या ठिकाणी उभी केली पाहिजेत. तर ती निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने त्या संदर्भातले प्रयत्न केले पाहिजेत आणि ते करणार का, अशा संदर्भातला माझा एक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, उच्चदाब वाहिनी आणि लघुदाब वाहिनी या वाहिनीची DTC उभारणी करण्याची गरज त्या ठिकाणी आहे. तर अध्यक्ष महोदय मंत्री महोदय, या संदर्भात सुद्धा आपण सरकारच्या माध्यमात निर्णय घेणार का, या संदर्भामध्ये आपण त्याचा प्रश्नाच्या माध्यमातून उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, RDSSच्या माध्यमातून आमच्या पिंपरी चिंचवड शहराच्या संदर्भामध्ये पूर्ण शहराचा भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या पूर्ण शहराचा आम्ही एक सखोल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी DPR तयार केलाय आणि तो DPR जवळ 350 कोटीचा आहे. अध्यक्ष महोदय, हे करणं फार गरजेचं आहे. उद्या जर लाईट उद्योजक त्रस्त झालेत, घरात काम करणाऱ्या सगळ्या व्यक्ती, मग शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, घरातले ज्येष्ठ नागरिक असतील किंवा आता वर्क फ्रॉम होम याच्या माध्यमातून जे IT मधली लोक जी घरी काम करतात, अध्यक्ष महोदय, त्या सगळ्यांना याचा त्रास होतो. तर हा जो आमचा RDSS योजनेअंतर्गतला जो DPR राज्य शासनाकडे पाठवलेला आहे तो मंजूर आपण करणार का, अशा संदर्भातला माझा एक प्रश्न राहील. अध्यक्ष महोदय, या बरोबर चिखली आणि तळवडे माझ्या मतदारसंघामध्ये चिखली आणि तळवडे या ठिकाणी नवीन उच्चदाब केंद्र उपकेंद्र गरजेचे आहेत. सद्यस्थितीत चिखली आणि तळवडे भागामध्ये वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या 12 ते 17 किलोमीटर लांबीच्या आहेत. पिंपरी चिंचवड सारख्या नगरामध्ये प्रत्येकी 7 ते 8 किलोमीटरमध्ये एक अतिउच्च दाब केंद्र हवे, ते राज्य शासन करणार का, अशा संदर्भात ते माझे प्रश्न आहेत. तर अध्यक्ष महोदय, आपण त्याच्यावर
योग्य असं उत्तर द्यावं. आणि सभागृहाला विनंती आहे की आमच्या शहरातला फक्त प्रश्न असल्यामुळे याला दुसरे प्रश्न हे करू न करता आम्हाला थोडंसं हे करू द्या. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य महेश लांडगे साहेबांनी जो पिंपरी चिंचवड आणि भोसरी ह्या परिसरातील विजेच्या समस्याबद्दल लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे, तर अध्यक्ष महोदय, पिंपरी आणि परिसरामध्ये जी वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग व्यवसाय लक्षात घेता वाढती विजेची मागणी त्या ठिकाणी आहे. पण आज आपल्या ह्या परिसरामध्ये जी स्थापित क्षमता आपली आहे ती 805 MVA एवढी आहे आणि मागणी 627 MVA एवढी आहे. तरी देखील आणखीन वाढीव येणारे नवीन उद्योग आणि ज्या पद्धतीने आपण सांगितलं की वर्क फ्रॉम होम होतं आणि छोटे लघु उद्योगसुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत, हे सगळं लक्षात घेता आपण येणाऱ्या काळामध्ये आता आपल्या या ठिकाणी 220 KVचं सेंचुरिका उपकेंद्र हे 2 अतिरिक्त रोहित्रे आपण 50 MVAचे त्या ठिकाणी बसवत आहोत आणि मार्च 2027 पर्यंत ते पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर 220 KVचं टेल्को उपकेंद्राची क्षमता वाढ आपण करत आहोत, ते सुद्धा मार्च 2027 पर्यंत पूर्ण होईल. 220 KV चिंचवड उपकेंद्र उर्से चिंचवड वाहिनीची क्षमता आपण वाढवत आहोत, त्याच्यात कंडक्टर आपण बदलून देत आहोत आणि ते काम पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर 220 KVचं चाकण भोसरी वाहिनीची क्षमता वाढ आपण करत आहोत, त्याच्यात कंडक्टर बदलून आपण घेतलेले आहेत आणि मार्च 26 पर्यंत म्हणजे ह्या महिन्याअखेर ते काम पूर्ण होऊन जाईल. आणि 400 KV लोणीकंद ते 220 KV भोसरी चिंचवड ह्यातली वाहिनीची क्षमता आपण वाढ करत आहोत आणि त्यातलं सुद्धा कंडक्टर क्षमता आपण वाढवून देत आहोत. त्यामुळे ह्या सगळे कामं झाल्यानंतर आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली त्यामध्ये 220 KV मोशी या ठिकाणी आपण एक नवीन मोशीला जर 220 KV तयार केला आणि 220 KV चरवळीला जर आपण तयार केला तर निश्चित ह्या येणाऱ्या दिवसांमधली जी वाढती मागणी होणार आहे त्याच्यावरती आपल्याला फरक दिसून येईल. पण त्यासाठी जागेची रिझर्वेशन असल्यामुळे ते काम अजून आपण चालू करू शकलेलं नाही. एकदा ते जागेचं रिझर्वेशन मग जे महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवडच्या अखत्यारीत येतं, 3 हेक्टर जागेची निवड आपण 220 KV मोशीसाठी केलेली आहे आणि 2 हेक्टर जागेची प्राईड वर्ल्ड सिटी PCMC ॲम्युनिटी स्पेसमध्ये प्रस्तावित आहे. हे 2 क्लिअर झाल्यानंतर निश्चितच लवकर त्यालाही मंजुरी देण्यात येईल आणि तेही काम आपलं लवकरात लवकर पूर्ण होईल, जेणेकरून त्या परिसरातील लोकांना विजेची समस्या येणार नाही. आणि एवढंच नाही तर आपण आणखीन आपल्या ह्या परिसरामध्ये महावितरणच्या माध्यमातून सुद्धा NSC योजनेअंतर्गत आपण KV कॅनबेमध्ये नवीन एक उपकेंद्र प्रस्तावित केलेलं आहे, ते मंजूर केलेलं आहे, त्याचं पण काम लवकर सुरू होईल. त्याचबरोबर नक्षत्र आयलँडमध्ये सुद्धा आपण नवीन उपकेंद्र मोशीमध्ये MSKY योजनेमधून घेतलेलं आहे, ते पण अंतिम टप्प्यामध्ये आहे, लवकर ते काम पूर्ण होईल. त्याचबरोबर कळस उपकेंद्रात आपण 10 MVAचा नवीन एक ॲडिशनल NSC योजनेमधून ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवतोय, ते काम प्रगतीपथावर आहे. RDSS योजनेमधून आपण भोसरी गावठाण आणि उपरी वीज वाहिन्यांच्या भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी सुद्धा प्रस्ताव टाकलेला आहे आणि तोही आपली जी मागणी आहे त्याच्यावरती सुद्धा आपलं लवकरच मंजुरी देईन, ते सुद्धा काम पूर्ण होईल. आणि MIDC भोसरीमध्ये विद्युत वाहिन्या सक्षमीकरण आणि इतर कामे करण्याचं कामसुद्धा ह्या एप्रिलपर्यंत पूर्ण होऊन जाईल. त्याचबरोबर आपले एरियल बंच केबल 17 किलोमीटर आणि भूमिगत वाहिन्यांचं 6 किलोमीटरचं सुद्धा सुधारित वितरण क्षेत्र योजना आपण काम सुरू आहे आणि 31 मार्चपर्यंत ती पूर्ण होईल. हे सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला निश्चितच ह्या विजेच्या समस्यापासून फरक मिळेल की ज्या वारंवार आपल्याला वीज या ठिकाणी जाते, पण ह्या सगळ्या त्रासापासून त्या परिसरातील लोकांची मुक्तता होईल. एवढंच नाही तर आपण RDSS मॉडर्नायझेशन योजनेअंतर्गत सुद्धा भोसरी आणि परिसरासाठी 300 कोटी रुपयाचा एक DPR तयार केलेला आहे, तो सुद्धा आपण लवकरात लवकर मान्य करू आणि ADBच्या अंतर्गत सुद्धा येणाऱ्या आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपण सकारात्मकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी लक्ष घालत आहोत. शंकर भाऊ जगताप, शंकर भाऊला देऊ. शंकर भाऊ
आमच्याकडे आहे वीज उपलब्ध 627ची आता आमच्याकडं म्हणजे आम्हाला वापरली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, चोरीचा प्रकार जास्त आहे. अध्यक्ष महोदय, कुदळवाडीमध्ये कारवाई केली त्यावेळेस आम्ही 5,000 मालमत्तांवर कारवाई केली होती. तर अध्यक्ष महोदय, जर 5,000 मालमत्तांना जर आम्ही महापालिकेने जर नोटीस देऊन जर त्याच्यावर कारवाई केली तर 5,000 मीटर आम्हाला तिथे मिळाले पाहिजे होते. किती? 5,000 मीटर. तर अध्यक्ष महोदय फक्त 900 मीटर त्या ठिकाणी मिळाले. म्हणजे उरलेले सगळे लोक हे अनधिकृतपणे लाईट वापरत होते. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, याचा सुद्धा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की आपल्याकडे चोरी करून म्हणजे लाईट वीजची जी चोरी होती त्याच्या संदर्भामध्ये आपण एक कडक भूमिका घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जर आपल्याकडलं जर पूर्ण क्षमतेने लाईट पिंपरी चिंचवड शहराला मिळते तर मग वीज जाती कुठं? विजेमध्ये तफावत का होते कुठं? म्हणजे लाईट जाण्याचे हे का जास्त वाढलेत, प्रॉब्लेम का वाढलेत? आणि अध्यक्ष महोदय, दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की अध्यक्ष महोदय, छोटे मोठे ज्या मंत्री महोदय जिथं प्रॉब्लेम्स होतात, केबल बस्ट होतात, त्या ठिकाणी सुद्धा जॉईंट लावण्यासाठी सुद्धा तिथल्या स्थानिक आमच्या एमएससीबीच्या महावितरणच्या ऑफिसमध्ये तशा संदर्भातली तरतूद सुद्धा नाही आणि तशा संदर्भात टीम सुद्धा नाहीत. एखादी टीम असते आणि एक टीम 4 ठिकाणचे फॉल्ट काढणार असेल तर दिवस जातो मंत्री महोदय. तर याच्या संदर्भामध्ये सक्षमपणे आपण एखाद्या या संदर्भामध्ये महावितरणाच्या संदर्भामध्ये पूर्ण पिंपरी चिंचवड शहर भोसरी म्हणून आपण एक या विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची एक जॉईंटली बैठक लावणार का? आणि त्याच्यामध्ये हे पण काय, याच्या त्या बैठकीला लघु उद्योजक असतील, तिथले उद्योजक असतील, तिथल्या रहिवासी काही संघटना आहेत त्या असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन या सगळ्यांना बरोबर बोला. अध्यक्ष महोदय, काय होतंय, आपलं उत्तर मिळतंय, आम्ही तिथं सांगतो लोकांना, पण जे फॅक्ट आहे जी त्यांच्याबरोबर आपण चर्चा करा. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणतो त्यांचे प्रश्न इथं मांडतोच, पण आपण सुद्धा त्यांना बोलून ही एक मिटिंग आयोजित करणार का? हा एक माझा प्रश्न. सन्माननीय सदस्यांनी जी या ठिकाणी वीज गळती किंवा वीज चोरीच्या संदर्भामध्ये जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यासाठी आपण RDSS मधून लॉस रिडक्शनसाठी 41.93 कोटी रुपयाचे AB केबल बंच केबल त्या ठिकाणी लावलेले आहेत. तरी देखील ही गळती होतेच. त्याच्या कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो ह्या संदर्भात? आणि जे मेंटेनन्सचं आपण सांगितलं की मेंटेनन्ससाठी तिथे काही तारा तुटल्या किंवा काय, तर आपण पुणे जिल्ह्यासाठी 218 कोटी रुपयाचं मेंटेनन्ससाठीचं बजेट अलॉट केलेलं आहे. तरी देखील कशामुळे हा दिरंगाई होते ह्या संदर्भात निश्चितच एक सर्व लघु उद्योजक, मोठे उद्योजक आणि सर्व सन्माननीय पुणे जिल्ह्यातील सदस्यांच्या सोबत एक बैठक पुण्यामध्ये लवकरच आपण आयोजित करू. अध्यक्ष.